नितीन भाऊ काकडे, त्याचबरोबर नितीन भाऊचे सर्व सहकारी व सर्व या ठिकाणी जमलेले सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाही तर मी मावळ म्हणतो, मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि हातगावचा उपसरपंच आहे. बाबांनो, सांगायचं एवढंच, 2014 पासून तर 2024 पर्यंत मतदान करताना फक्त कुणी म्हटलं की 370 हटवलं, कुणी म्हटलं धर्मासाठी आपल्याला भारत देश जपायचा आहे, तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, ज्यावेळेस भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम होते, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते, तेव्हा भारत देश हा या देशाचा हिंदू धोक्यात नाही आला. आणि आज देशाचा गृहमंत्री हिंदू आहे, देशाचा पंतप्रधान हिंदू आहे, आणि मग आजचा भारत देशाचा हिंदू धोक्यात येतोय. फक्त निवडणूक आली की जात आणि धर्म करायचा. 2014 पासून बघा, कापसाचा भाव 2014 ला 7,500 होता आणि आज 7,500 आहे. पेट्रोल पुढे गेले, डिझेल पुढे गेले. महिंद्रा अजून ट्रॅक्टर 6 लाखाला होता, तो ट्रॅक्टर आज 9 लाखाला झाला आहे. गॅस 2014 ला 400 रुपये होता, तो गॅस आज 1100 रुपये झाला आहे. जगायचं कसं? आणि देशात लोकशाही जिवंत ठेवायची काही विरोध असलाच पाहिजे, म्हणून निलेश लंकेला निवडून द्यायचंय. कारण का, या देशात विरोध जिवंत असला तर लोकशाही टिकते, नाहीतर हुकुमशाही बदल. विरोध जर नसला तर त्या जनतेत उपयोग नसतो. बाबांनो, आज 2023च्या या भागातला मी किंवा भेटलाय का? हातगावच्या सबस्टेशनसाठी उघड्या आंदोलन केलं तरी आमदार दयाने आले, अहो तरी खासदार दयाने आले. अहो घेतलेल्या सोसायटी हातगाव मधल्या शेतीत खर्च केल्या, पण शेतीत उत्पन्न निघालं नाही आणि आज कर्जबाजारी झालो. आमच्या गावातून पार गेला तरी आमचा उपयोग नाहीये. म्हणून सांगायचंय बाबांनो, हे फक्त भंपक पत्र बोलू नका. चूक जर झाली, सुजय विखेचा 2014 ला प्रचाराचा झेंडा घेऊन पाहिला मी माणूस होतो, पण कोरोना काळात नितीन भाऊ ज्यावेळेस मला गरज पडली सांगे पीएला सुद्धा आमचे फोन नाही उचलले. हातगावमध्ये सुजय विखेला घेऊन येणारा माणूस मी होतो, रात्रंदिवस मी बोललो. पण कोरोना काळात लंके साहेबांनी डायरेक्ट फोन घेतले आणि गावातल्या कित्येक लोकांची कामं केली. सांगायचं एवढंच, धानाला किंमत नसते, किंमत मन सोडणं असते. जो माणूस काय उभा राहिला त्याला जपायचं असतं. धानाला काय राजेशाही भागात लोक जन्माला आलेली, त्यांना ग्रामीण भागाचा वास्तव माहीत नसतं. काय कष्ट घ्यावं लागतात, किती पिकावं लागते, सोन्याच्या चमच्याला किंमत असते. हा माणूस संघर्षातून गेलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सभापती, आज तुम्ही आम्ही बसलेले सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे पोरं आहेत. आपल्या वेदना आपल्याला माहिती आहेत. जर पाऊसही पडला तर 12 महिने मुलीचं शिक्षण, लग्न करायचं, दवाखाना, हॉस्पिटल आणि वाढलेली ही महागाई जर तुम्हाला उठून फेकायची असेल तर या महाराष्ट्राला शरद पवार नावाच्या माणसाला ही ताकद देण्याची गरज आहे. हा माणूस झुकला नाही, कारण अजित पवार सारखा माणूस म्हणतो तुला बघतो, काढतो. आणि ही कुठली भाषा? गरीबांनी उभं राहायचं तरी राजकारणात एखाद्या गरीबाचं पोट करत असेल तर तुम्ही त्याला दम देता. तो पाहतो डॉक्टर हे उस्मानाबाद 72,000 कोटी शेतकऱ्याचा सिंचन घोटाळा झाला, ते 72,000 कोटी जर शेतकऱ्याला आले असते तर तुमच्या आमच्या भागात पाणी आलं असतं. शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी 14,000 कोटीची, एकटा अजित पवार 72,000 कोटी खातोय. अरे बाबांनो, तुम्हाला हेच सांगायचंय, तुम्ही आम्ही गरीब आहोत. तुम्हाला आम्हाला हरायचं असेल तर 5 वर्षातून फक्त एकच संधी येते, ती म्हणजे मतदान. मतदान करताना धर्माचा आणि जातीचा विचार करू नका. जिला फिरोजभाई बसलेत, नितीन भाऊ बसलेत आणि जाती धर्माची लोक आहेत, यांना विचारा 5 वर्षात मुस्लिमाचं मराठ्याचं काय वाटलं, वंजाऱ्याचं मराठीचं काय भांडणे का? आज आम्ही सरपंच जाती गावात घेऊन टाकतो. वंजारी आमच्या शेजारीला मराठा आहे, मुस्लिम आहे, आमचे कधी भांडण नाही